प्रेक्षकांनो, एका दगडात दोन पक्षी मारत. आता इकडे शुभूने, आता इकडे श्रावणीच्या आईला डायरेक्ट श्रावणी पुढे उभं केलं आहे. आता इकडे शुभू कोणती मास्टर माइंड खेळी साचतो. आता इकडे शुभूला डायरेक्ट श्रावणीची आई कुठे भेटली ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. प्रेक्षकांना आजचा भाग फारच जबरदस्त असणार आहे. आता इकडे डायरेक्ट शुभू बोलतो, मला काही देखील एक झालं तरी मला साहेबांचा जीव वाचवलाच पाहिजे. ह्या नंदा मॅडम काही देखील एक झालं ना तर साहेबांवरती वार करता कामा नाही. त्या नंदा मॅडमचा तोपल्याने साहेबांवरती वार करायचा, पण मला तोपल्याने उधळूनच लावला पाहिजे. जर का माझ्याकडनं थोडीशी पण काही देखील एक चुकी झाली ना तर साहेबांचा जीव जाईल. मला असं अजिबातच करायचं नाहीये. मी साहेबांच्या जवळच आता कायम राहणार आहे बरं. असं म्हणून प्रेक्षकांनो, आता इकडे डायरेक्ट गुढी उभारायची सगळेजण तयारी करू लागत असतात आणि तिथेच बरोबर तो अलकनंदाचा गुंड पण येतो. आता इकडे अलकनंदाचा गुंड पण आहे ना प्रेक्षकांनो तीच खेळी सांगणार असतो. आता इकडे तो गुंड डायरेक्टच आहे ना भैया साहेबांवरती जेव्हा हल्ला करेलच प्रेक्षकांनो तेव्हा इकडे डायरेक्ट शुभूच येतो. आता इकडे डायरेक्ट बरे शुभू येतो आणि तो डायरेक्ट हात असा पकडतो आणि आता इकडे शुभू डायरेक्टच बोलतो, एवढं सोपं नसेल साहेबांवरती हल्ला करणं. जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत साहेबांच्या केसाला आहे ना कोणी काही देखील एक धक्का लावू शकत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे अलकनंदाचा डाव तिथेच फसलेला असतो. प्रेक्षकांनो इकडे अलकनंदा पण बोलते, मॅडीनी वाचवायला पाहिजे होतं. जर का मॅडीनी वाचवलं असतं ना तर डायरेक्टच आहे ना या भैया साहेबच्या म्हणजेच काय या विश्वंभरच्या मनामध्ये ना मॅडीच्या बद्दल जो काय राग होता तो सगळा राग चालला गेला असता आणि त्यांनी डायरेक्टच तिच्या मुलीचं लग्न आहे ना माझ्या मुलाशी लावून दिलं असतं आणि मग जी सगळी प्रॉपर्टी मला गिळता आली असती. पण हा शुभू भरे दरवेळेस आला बरं. आता या शुभूचंच काहीतरी मला केलं पाहिजे. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच तो गुंड आहे ना, आता इकडे गुंड डायरेक्टच आहे ना पळा पळतो आणि शुभू प्रेक्षकांनो त्या गुंडाला डायरेक्ट पकडतो. शुभू त्या गुंडाला पकडून डायरेक्टच आहे ना भैया साहेबांपुढे आणतो आणि शुभू बोलतो, जे काय सगळं खरं आहे ना मला ते सांग बरं का. तुला कोणी हल्ला करायला लावला ताकाने तर मी तुला अजिबात सोडणार नाही. तो गुंड पण फार असा हात पाय जोडतो. गुंड बोलतो, सॉरी मला माफ करा बरं. आता प्रेक्षकांनो अलकनंदा पण बोलते, अरे तुझी हिंमत कसं काय झाली बरं माझ्या भावावरती हल्ला करण्याची. मी तुला आता अजिबात सोडणार नाही. शुभू तू शांत बस बरं. मी आता डायरेक्ट पोलिसाच्या तावडीमध्ये देते. मी पोलिसाकडेला घेऊन जाते. प्रेक्षकांनो इकडे शुभू पण बोलतो, तुम्ही त्याला अजिबात पोलिसांकडे घेऊन जाऊ नका. मीच त्याला पोलिसांच्या तावडीमध्ये देणार आहे बरं. प्रेक्षकांनो तो गुंड पण बोलतो, सॉरी माफ करा बरं. आता अलकनंदा पण बोलते, आता या गुंडाने तोंड उघडलं नाही पाहिजे. जर काही तोंड उघडलं तर माझा सगळा प्लॅन माझं सगळं कट आता इथेच फसून जाईल बरं. आता प्रेक्षकांनो डायरेक्टच आहे ना शुभू पण बोलतो, मला जे काय खरे ना ते सगळं सांग बरं का तू, नाही तर मी तुला अजिबात सोडणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे तो गुंड असतो ना जे काय घडलेलं असतं ते सगळं सांगून देतो. गुंड बोलतो, मला जे काय सगळे ना हे त्या अलकनंदानी करायला लावलं होतं बरं. हे सगळं अलकनंदा मॅडमचे कटकारस्थान होते बरं. या अलकनंदा मॅडमनीच मला पैसे दिले होते म्हणून मी सगळं केलं होतं बरं. पण प्रेक्षकांनो इकडे विश्वंभर काय देखील त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. विश्वंभर बोलतो, जीभ दिली ना तर हे सगळं बोलण्याकरता नाही बरं का. जर का परत माझ्या बहिणीवरती आळा घेतला ना तर मी तुझी जीभ काढून फेकून दिली बरं का. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे विश्वंभर पण डायरेक्ट पोलिसांना बोलून त्या गुंडाला तिथून घेऊन जातो. आता प्रेक्षकांनो इकडे अलकनंदा फार अशी घाबरून गेलेली असते. आता प्रेक्षकांनो इकडे शुभू पण बोलतो, मला काही देखील एक झालं ना आता साहेबांपुढे सत्य आणलंच पाहिजे. साहेबांनी ह्यावेळेस पण विश्वास ठेवला नाही बरं. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुभूला फार मस्त अशी एक आयडिया सुचते. आता इकडे शुभू डायरेक्टच आहे ना अलकनंदा पुढे जातो. आता शुभू अलकनंदा पुढे जाऊन बोलतो, अलकनंदा मॅडम आता तुमची खेळी संपली बरं. आता तुमचे कट करत असताना आता तुमचे प्लॅनिंग संपले बरं. शिरीष काडेकरनी मला सगळं सत्य सांगितलं आहे बरं. अलकनंदाबाई आता तुमचं खेळी संपली. आता तुमचे कट करत असताना संपली. आता जे काही सगळं सत्य आहे ना ते सगळं सत्य आता भैया साहेबांपुढे येईल. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट शुभूने सगळं खोटं बोललेलं असतं. त्याच्याने प्रेक्षकांनो ही अलकनंदा तर एकदम घाबरून जाते. ही अलकनंदा बोलते, हे सगळं काय झालं बरं, त्यांनी कसं काय तोंड उघडलं बरं, सगळं काय होऊन बसते बरं. प्रेक्षकांनो तिच्या तोंडून काही देखील एक शब्द सुटत नसता. ती एकदम घाबरून गेलेली असते. ती बोलते, हे सगळं काय होऊन बसलं होत्याचं नव्हतं होऊन बसलं बरं. प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट शुभूने एक मस्त अशी त्याची खिळीच असतो. त्या खिळीने प्रेक्षकांना आता इकडे अलकनंदा आहे ना तिच्या जाळ्यामध्ये स्वतः अडकलेली असते. अलकनंदा बोलते, शुभू मी तुला जितके पैसे लागेल तितके पैसे द्यायला तयार आहे, पण ह्या श्रावणीच्या आईला नाही ते घरी नको आणू बरं. जर का श्रावणीची आई आली ना तर माझं काही देखील एक खरं, तुला 50 लाख 1 करोड तुला जितके पैसे पाहिजे तितके पैसे सांग बरं मला. आता प्रेक्षकांना शुभू पण बोलतो, ठीक आहे मी तुम्हाला विचार करून सांगतो मला किती पैसे पाहिजे बरं. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे अलकनंदा फार घाबरलेली असते. पण शुभू प्रेक्षकांनो आता डायरेक्ट रेकॉर्डिंग करणार होतो. आता दुसऱ्या वेळेस ज्या शुभू डायरेक्ट अलकनंदा पुढे जाईल ना त्या शुभू रेकॉर्डिंग करतो आणि डायरेक्ट आहे ना भैया साहेबांना पण तिथे घेऊन जातो. आता इकडे भैया साहेब प्रेक्षकांनो डायरेक्ट लपूनच आहे ना ते सगळं बोलणं ऐकणार असतात. इकडे शुभू बोलतो, मला अलकनंदाचं तुमच्या समोर सत्य खूप मोठं आणायचं आहे बरं. आता प्रेक्षकांनो विश्वंभर पण बोलतो, हे सगळं काय बोलतोय बरं शुभू
तू शुब्बू, तू माझा खास माणूस आहे म्हणून मी तुला मागच्या वेळेस माफ केलं बरं. तू फेस बदलून पण गेला होता मागच्या वेळेस, पण ह्यावेळेस हे सगळं जर का तू केलं ना, आता मी तुला अजिबात माफ करू शकणार नाही बरं. प्रेक्षकांना आता इकडे शुब्बू पण बोलतो, मी तुम्हाला जर का पुरावा दिला तर त्यात विश्वंभर पण बोलतो, कोणता पुरावा, नेमकं काय बोलतोय बरं तू. आता प्रेक्षकांना इकडे शुब्बू पण बोलतो, तुम्ही ना मागे लपा बरं, हे अलकनंदा मॅडम माझ्याशी काय बोलतात ते सगळं तुम्ही बोलणं ऐका बरं. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुब्बू पण येणार, अलकनंदा पुढे परत दुसऱ्यांदा जातो. आता अलकनंदाला काही देखील एक माहीत नसतं, तिथून मागून त्यांचं बोलणं जे काय सगळे ना ते डायरेक्ट विश्वंभर ऐकतोय. आता इकडे अलकनंदा पण बोलते, सांग शुब्बू तुला किती पैसे पाहिजे, तू जितके पैसे म्हणशील ना तितके पैसे मी तुला दिल बरं, पण डायरेक्ट त्या छावणीच्या आईला नाही ते खरी नको आणू बरं, त्या गाडे पाटीलला आहे ना माझ्या तावडीमध्ये दे बरं तू, तर सांग किती पैसे पाहिजे. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरला आहे ना फार मोठासा धक्का लागतो. आता इकडे नंदाका तिच्या जाळ्यामध्ये स्वतः अडकलेली राहते. आता इकडे नंदाका तिच्याच तोंडून जे काय सगळं राहतं ते सगळं बोलते बरं. आता प्रेक्षकांना इकडे शुब्बूकडे फार मोठासा पुरावा पण असतो. आता त्या पुराव्याने प्रेक्षकांना इकडे शुब्बू ना अलकनंदावरती ना डायरेक्ट फार मोठ्याशी खेळी साधून त्या पोलिसांच्या तावडीमध्ये देणार असतो. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट विश्वंभर पण बोलतो, काय नंदाका तू हे सगळं करशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं, तू माझ्या आई समान होती बरं, पण तू हे सगळं केलं. आता प्रेक्षकांना नंदा अक्का बोलते, हे सगळं काय होऊन बसलं बरं, या शुब्बूनी म्हणजे ही खेळी साधली होती बरं. आता प्रेक्षकांना शुब्बूकडे म्हणजे काय अजिबातच डायरेक्ट ती श्रावणीची आई नाही, म्हणजे सगळं शुब्बूनी नाटक केलं होतं बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच त्यांना विश्वंभर पण बोलतो, हो हे सगळं नाटक होतं बरं, पण आता मला सत्य कळालं आहे बरं, आता मी तुला अजिबात सोडणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांना तिथे श्रावणी पण येते. श्रावणी फार मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागत असते. श्रावणी बोलते, हा आमचाच प्लॅन होता बरं, आता तुम्हाला जे काय सगळं सत्य आहे ते सगळं सत्य कळालं का बाबा. आता प्रेक्षकांना विश्वंभर बोलतो, सॉरी मला माफ कर बरं, याच्या सगळ्यामध्ये हीच बाई सामील होती बरं. आता प्रेक्षकांना इकडे शुब्बू पण डायरेक्टच आहे ना श्रावणीच्या आईला घेऊन येतो, श्रावणीच्या तिथे येते. त्याच्याने प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना अलकनंदाला तर फार मोठासा धक्का लागतो. अलकनंदा बोलते, ही इथे आलीच कसं काय बरं, हे सगळं काय होऊन बसलं बरं, हे सगळं काय चाललं आहे बरं, ही इथे कसं काय आली बरं, हे सगळं कसं काय झालं बरं, मला काही देखील सुचत नाही, माझं डोकं काही देखील काम करत नाही आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट श्रावणीची आई पण बोलते, मी इथे कशी आली याचाच तू विचार करते ना अलकनंदा, आता बघ मी तुझ्या बरोबर काय करते. आता प्रेक्षकांना इकडे अलकनंदाला साडकणी कानाखाली वाजवते, ती म्हणजे श्रावणीची आई. श्रावणीची आई बोलते, आता मी ते कशी आली काय आली ते तर तुला आता अजिबातच सांगणार नाही मी, आता तुला जे काही सस्पेन्स आहे तुझ्या मनामध्ये तेच सस्पेन्स मी राहू देईल. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच अलकनंदा फार अशी घाबरलेली असते. अलकनंदाला फार असं टेन्शन आलेलं असतं. अलकनंदा बोलते, हे सगळं काय होऊन बसलं बरं, हो त्याचं नव्हतं होऊन बसलं, असं अजिबातच व्हायला नको होतं बरं, आता माझं काही देखील एक खरं नाही, मला पोलिसांच्या तावडीमध्ये देईल हा विश्वंभर इतक्या दिवस माझ्या हाताखालचे होता बरं, आता या विश्वंभर पण आता माझ्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही, ही सगळी प्रॉपर्टी मला डायरेक्टच आहे ना माझ्या नावावर करून घ्यायची होती, आता ही सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करता येणार नाही बरं, आता माझं काही देखील एक खरं नाही बरं, हे सगळं काय होऊन बसलं बरं, या शुब्बूला आता मी अजिबात सोडणार नाही, मी जेलीतनं बाहेर येईल पण आता या शुब्बू बरोबर मी काय करेल ना याचा हा शुब्बू स्वप्नात देखील काही देखील एक विचार करू शकणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्ट पोलीस येऊन त्या नंदा अक्काला आणि त्या मॅडीला घेऊन जाता. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच ना श्रावणीचे बाबा पण बोलता, मला माफ करा, ही नंदाबाई फार कटकारस्थान करायची बरं. ही नंदाबाई बोलायची, हे सगळं तुम्ही अजिबातच कोणाला काही देखील एक सांगायचं, मी तुमच्यापासून पण खूप मोठे असे खोटं लपवून ठेवलं आहे बरं, मी तुम्हाला फार काय काय नाही सांगितलं आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरनी त्या सगळ्यांपासून काय लपवलं आहे ते तर आपल्याला उद्याच्या भागामध्येच बघायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल? आपल्या चॅनलला आताच लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं. डेली अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.